तर नमस्कार मंडळी, मी सावी फॅशन चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपल्याला अळतीच्या मापाचं फुल पेपर कटिंग बघायचं आहे। तर खूप सारे अशा नवीन शिकणारे असतील किंवा खूप सारे अशा मैत्रिणी आहे की ज्यांना खूप मोठा क्लास केला तरी सुद्धा त्यांना शोल्डरचा निम्मे त्यानंतर मुंडा कसा घ्यायचा हे माहीत नसेल, तर त्यांच्यासाठी व्हिडिओ खूप खास होणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघायचा आहे। याच्यामध्ये मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप पूर्ण मापे सांगणार आहे। बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाउजसाठी कशा पद्धतीने मापे टाकायची, त्यानंतर प्रिन्सेस कटमध्ये व्यवस्थित परफेक्ट असा मोठ्या साईजसाठी कशा पद्धतीने पप येईल त्यासाठी आपल्याला कितीचा टक्स घ्यायचा, त्यानंतर टक्स उंची किती घ्यायची, हे सगळे डिटेलमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर तुम्ही बघा व्हिडिओ स्किप न करता, आणि तुम्हाला सुद्धा परफेक्ट असे माप घेऊन तुम्हाला सुद्धा परफेक्ट असं ब्लाउज शिवायचं आणि शिकायचं असेल तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण बघा। तर बघू शकता आता आपण सर्वात पहिले बॅक आणि फ्रंट दोन्ही भागाचं परफेक्ट मापे कशा पद्धतीने घ्यायचे, आर्म होल किती घ्यायचा, शोल्डर किती घ्यायचा, गळा रुंदी किती घ्यायची, गळा उंची किती घ्यायची बोटनेकमध्ये, हे सगळं तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला मिळणार आहे। तर सर्वात पहिले आपण आता बॅकचं बघणार आहे। तर बघा इथे उंची लावलेली आहे मी 13.5 प्लस 14.5 इथे पूर्ण उंची लावून घेतलेली आहे। त्यानंतर मोठं माप आहे 38चं, तर त्याचा शोल्डर आहे तो पूर्ण 15 इंचचं शोल्डर होतं, त्याचा निम्मे आपल्याला इथे घ्यायचा आहे। तुमचं जे काही माप असेल त्याच्यानुसार तुम्हाला घ्यायचं आहे शोल्डरचा निम्मे। तुमचं 14 येऊ शकते, 13 येऊ शकते, कारण मापे कमी जास्तनुसार आपल्याला शोल्डरसुद्धा कमी जास्त घ्यायचं। तर इथे मी शोल्डर 7.5 इंचाचं लावलेलं आहे, तर बघू शकता इथे। त्याचप्रमाणे जो मुंडा आहे तो सुद्धा इथे मी म्हणजे 7.25 इंचाचा लावून घेतलेला आहे। तर बघू शकता इथे 7.25 इंचावर एक मार्क करून घ्यायचा। तर ह्या पद्धतीने आपल्याला शोल्डर आणि मुंड्याचं माप घ्यायचं असतं। तुमच्या मापानुसार तुम्हाला घ्यायचं आहे, जे काही असेल तुमचं माप 32चं आहे, 34चं आहे, 36चं आहे, तर त्याच्यानुसार तुम्ही घ्या शोल्डर आणि मुंड्याचं माप। तर बघू शकता आता त्यानंतर इथे आपल्याला गळा लावायची आहे गळा रुंदी। तर इथे गळा रुंदी जी आहे ती मी इथे 3.5 इंच घेणार आहे। त्यानंतर जे काही असेल ते आपलं बाकीचं आपली शोल्डर पट्टी तयार होणार आहे, आणि 5 इंच आपल्याला इथे शोल्डरचा जो आहे तो उतार द्यायचा आहे। त्यानंतर बघा इथे सुद्धा आपल्याला चेक करून घ्यायचं, कारण परफेक्ट मापे घेण्यासाठी आपल्याला वारंवार म्हणजे चेक करायचं शोल्डर आणि मुंड्याचं माप जे आहे ते ठीक लागलं का। त्याचप्रमाणे इथे आपल्याला छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे। जे काही तुमची छातीचं असेल त्याचा चौथा भाग, तर इथे 38 इंच आहे, त्याच्यामुळे मी इथे 9.5 लावलेला आहे, आणि त्याच्या बाहेर 1.5 इंचाचा स्टिचिंग मार्जिन। त्याचप्रमाणे आता खालच्या साईडने आपल्याला कमरेचा चौथा लावायचा आहे। कमर 33 इंच होती, तर बघा कमर 33 इंच आहे, त्याचा चौथा लावलेला आहे। त्यानंतर 1 इंचाचे बॅकचे टक्स आणि 1.5 इंचाचे स्टिचिंग मार्जिन, अशा प्रकारे कमरेचं सुद्धा इथे माप आपण परफेक्ट असं लावून घेतलेलं आहे। आणि त्यानंतर ही स्टिचिंग मार्जिनची लाईन आपल्याला सरळ स्केलच्या साहाय्याने ड्रॉ करून घ्यायचे। तर बघा इथे आता आपल्याला लावायचं आहे गळा रुंदी किंवा मुंड्याचं माप, दोनपैकी। तर सर्वात पहिले आता आपल्याला पाठीमागचा जो आहे तो गोलाकार लावायचा मुंड्याचा। तर इथे मी 1.5 इंचावर जो आहे तो आकार लावणार आहे, कारण आपला जो मुंडा आहे तो इथे मुंड्यामध्ये सुद्धा मागच्या साईडने फुगा येऊ नये यासाठी इथे 1.5 इंच लावलेला आहे, आणि त्यानंतर अशा प्रकारे मुंड्याचा गोल आकार आपल्याला द्यायचा। तर हे सुद्धा आपलं एक झालेलं आहे माप लावून। त्यानंतर बघा त्याचप्रमाणे इथे जो गळा आहे आपला बोटनेकचा, तर बोटनेकसाठी नेहमी आपल्याला 3.5 किंवा 4 इंचाचा आपण गळा घेऊ शकतो, त्याच्या पेक्षा मोठा नाही घेऊ शकत। तर बोटनेकमध्ये फक्त 3.5 इंचाचा गळा इथे मार्क केलेला आहे, आणि त्यानंतर अशा प्रकारे गोल गळ्याचा आपल्याला इथे आकार द्यायचा, म्हणजे बोटनेकमध्ये थोडा अशा प्रकारे इथे आपला आकार जो आहे तो लावून झालेला आहे। आणि त्यानंतर इथे सुद्धा आपल्याला थोडासा 1.5 इंचाचा शोल्डर उतार द्यायचा। तर अशा प्रकारे आपलं माप लागलेलं आहे। त्यानंतर इथे जे काही तुमच्या कमरेचा माप असेल त्याचा निम्मे घ्यायचा, आणि तिथे आपल्याला मध्ये जो आपला टक्स असतो पाठीमागचा ब्लाऊजला, तो टक्स इथे टक्सची उभी लाईन ड्रॉ करून टक्स साधारण 4 इंचाचा 4.5 इंचाचा सुद्धा घेऊ शकता, आणि 1.5 इंच साईडनी। तर अशा प्रकारे आपलं बॅकचं जे आहे ते इथे ड्रॉपिंग झालेलं आहे।
त्यानंतर बघा आता फ्रंटचं बघायचं आहे, तर त्यासाठी मी इथे 2 इंचाचा पेपर जो आहे तो फोल्ड करून घेतलेला आहे, कारण हा जो ब्लाऊज आहे समोरच्या हुकचा आहे, त्याच्यामुळे मी इथे समोरच्या साईडनी 2 इंचाचा पेपर फोल्ड करून त्याच्यावर जे सरळ लाईन ड्रॉ करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आता आपल्याला समोरच्या भागाचे जे काही मापे असेल ते लावायचे आहे. तर इथे समोरच्या मापासाठी अर्धा ते 1 इंच, साधारण 1 इंच उंचीला म्हणजे खालून जास्त घेतलेला आहे. इथे सुद्धा आपल्याला ती मापे टाकली आपण बॅकला 30 टाकायची आहे, शोल्डरचा निम्मे. त्यानंतर मोंडासुद्धा जेवढा शोल्डर आहे तेवढाच मोंडा घेतलेला आहे. त्यानंतर छातीचा चौथा भाग आणि कमरेचा चौथा भाग असे मापे लावलेली आहे. तर बघा इथे छातीचा सुद्धा इथे तुम्हाला एकदा परत घेऊन दाखवते. छातीचा चौथा भाग लावलेला आहे आणि अशा प्रकारे इथे बॉक्स तयार झालेला आहे. तर छातीचा माप चौथा आणि कमरेचा लावल्याच्या नंतर आता आपल्याला लावायचा समोरचा मुंड्याचा आकार. तर समोरचा जो काही मुंडा असेल तो आपल्याला पाव इंचाने किंवा अर्धा इंचाने किंवा पाऊण इंचाने आतमध्ये जी आहे ती लाईन ड्रॉ केलेली आहे मी आतमध्ये. आणि त्यानंतर त्या आतमध्ये लाईन ड्रॉ केल्यावर आपल्याला इथे पाऊण इंचावर एक तिरपा मार्क लाईन आखून घेतलेली आहे. आणि त्यानंतर इथे अशा प्रकारे गोल आकार लावलेला आहे. तर हा झाला आपला पाठीमागचा आणि समोरचा दोन्ही मुंड्याचे आकार इथे तुम्हाला मी लावून दाखवलेला आहे, म्हणजे तुम्हाला समजण्यासाठी. तर अशा प्रकारे 2 मुंड्याचे आकार आपले आर्म होलचे ते लागले जातात. त्यानंतर इथे आता बघा आपल्याला लावायचं आहे तर बघा इथे आता आपल्याला लावायचं आहे समोरचा गळ्याचा आकार. जेवढा आपण मागच्या साईडने घेतलेला होता 3.5 इंच, तेवढाच आपल्याला इथे सुद्धा समोरच्या भागाला सुद्धा 3.5 इंच घेऊन अशा प्रकारे पानचा जो आकार आहे तो द्यायचा आहे. कारण समोरचा डीप नेक आहे आणि मागचा बोट नेक असल्यामुळे मग समोरून अशा पद्धतीचा मी पान गळा इथे ड्रॉ करत आहे. थोडासा जो आपला हॉर्स नेक म्हणतात आता, जो जास्त ट्रेंडिंगवर चालू आहे त्या टाईपचा इथे गळ्याचा आकार मी थोडासा ड्रॉ केलेला आहे. म्हणजे पान गळा टाईप हॉर्स नेक म्हणजे थोडासा अर्धा इंच जे आहे ते आतमधून आकार अशा पद्धतीने ड्रॉ केलेला आहे. तर बघा त्यानंतर आता जे काही आपण एक्स्ट्राचं 2 इंच घेतलेलं होतं, तर गळा जिथे आपण अशा प्रकारे तिरपी लाईन जी आहे ती ड्रॉ करून घ्यायची, कारण समोरचा आपला डीप नेक आहे. त्यानंतर आता बघा आपल्याला लावायचे आहे तर इथे आपल्याला ब्लाऊजची टक्स उंची लावायची आहे. तर टक्स उंची साधारण मी इथे 10.5 इंचावर लावलेला आहे. आणि त्यानंतर टक्स लाईन आपल्याला अशा प्रकारे आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर त्यानंतर इथे छातीचा 10वा भाग 3.5 इंच किंवा 4 इंच सुद्धा घेतला तरी चालेल, कारण की वेगवेगळ्या मापानुसार वेगवेगळा येतो. तर 3.5 इंचावर लावलेला आहे. आणि खालच्या साईडने इथे आता आपल्याला टक्स मार्क करायचे आहे. तर 1.5 इंचावर इथं मार्क करून मी अशा प्रकारे आपला टक्स जो आहे तो सुद्धा इथे ड्रॉ करून घ्यायचा. तर बघू शकता इथे अशा प्रकारे आपला टक्स ड्रॉ करून झालेला आहे. आणि त्यानंतर हा आकार आपल्याला प्रिन्सेस कटचा आकार अशा प्रकारे काढून घ्यायचा आहे. तर इथे सोप्या पद्धतीने बघा आपला प्रिन्सेस कटचा जर पूर्ण ड्रॉफ्टिंग झालेला आहे. खालच्या साईडने आपण जिथून म्हणजे 1 इंच वाढवलेलं होतं, तर तिथे अशा प्रकारे आपल्याला ज्या लाईन आहे त्या ड्रॉ करून घ्यायच्या आहे. तर बघू शकता इथे अशा प्रकारे परफेक्ट असं 38च्या मापाचं बोटनेक प्रिन्सेस कटच्या कट ब्लाऊजचं समोरच्या फ्रंट पार्टचं सुद्धा ड्रॉफ्टिंग तुम्हाला इथे मी करून दाखवलेलं आहे. अगदी परफेक्ट मापे घेऊन तुम्ही सुद्धा अशा प्रकारे परफेक्ट मापे जर घेऊन ब्लाऊज कट केला तर तुमचं सुद्धा ब्लाऊज जे आहे ते परफेक्टच तयार होतं. तर इथे अशा प्रकारे आपला समोरचा आणि मागच्या मुंड्याचा आकार आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचा आहे. आणि साईड पीस आणि ही प्रिन्सेस कटचा साईड पीस आणि कटोरीसुद्धा आपल्याला इथे सेपरेट कट करून घ्यायची आहे. तर बघा मैत्रिणींनो, अशा पद्धतीचं तुम्हाला सुद्धा प्रिन्सेस कट बोटनेक प्रिन्सेस कट ब्लाऊज अगदी झटपट इथे मी तुम्हाला कटिंग करून दाखवलेलं आहे. तर तुम्हाला कसं वाटलं तर नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.